हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल. आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल. म्हणजे दिघे साहेब म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रसायन होतं. हे रसायन पुढच्या 100 वर्षात होणार नाही कुठे. त्या संधू नावाच्या इन्स्पेक्टरने दिघे साहेबांवर लाठी हल्ला केला, साहेबांचा हात मोडला, साहेबांचा पाय मोडला, साहेबांच्या डोक्याला जखम झाली आणि पब्लिक मग अत्यंत एकदम हे झाली, बेकाबू झाली आणि मग बाकीच्या पब्लिकला साहेबांनी शांततेचं आवाहन केलं आणि ती घटना त्या दिवशी तिथं थांबली. दिघे साहेब ज्या वेळेला गेले त्यावेळेला हजार असणारा माणूस आपल्यामध्ये आहे, कृष्णकांत कोंडले त्या दुःखद घटनेचा शेवटचा साक्षीदार ठरतो. आमचा शाखा प्रमुख एखादा असेल, नाही कोणी ऐकत, तरी पण तो पोलिसाला दम द्यायचा, सांगायचा मग उद्या दिघे साहेबांनी घेऊन. कितीही कार्यकर्ता म्हणजे सामान्यातला सामान्य असला तर दिघे साहेब त्यांच्याकडे जायचे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. सांगितलं माझ्या सोबत 83 वर्षाचे तरुण आहेत कृष्णकांत कोंडलेकर. त्याला अजून आम्ही वापरतोय संघटनेच्या कामासाठी. इथं रिटायरमेंट नाही, रितसर तसा मी रिटायर झालोय, 67 वर्ष चालू आहे माझं. पण रिटायरमेंट कशी घेतली? ही जीवाची आणि शिवाची जी काही जोडी जमलेली आहे ती तुटत नाही, तोडावी म्हटलं तरी तुटत नाही. आणि हे फक्त भाग्य शिवसेनेमध्ये आहे. मला सांगा, तुम्ही काही मागितले नाही, काही तुम्ही तुमच्या नोकऱ्या धंदा सांभाळून तुम्ही तुमचा जो काही वेळ आणि पैसा तुमचा होता तो तुम्ही संघटनेसाठी लावलात. कधी 50 रुपये वर्गणी दिले असेल, कधी 500 रुपये दिले असेल, पण तुमच्या वर्गणीवर एकीकडे संघटनेकडनं तुम्ही नाही कधी मागितले काही. मी दिघे साहेबांच्याकडे नोकरी मागायला गेलो होतो, साहेब कुठंतरी कामाला लावा. विचारलं शिकले किती? गेलो 10वी नापास आहे. 2-3 फेऱ्या मारायला लावले मला आणि मग तेव्हापासून मी त्यांच्याकडनं नोकरी मागायला गेलो होतो. मी त्यांच्या प्रेमात पडलो आणि मी पण त्यांच्यासारखा झालो बिगर नोकरीचा. म्हणजे दिघे साहेब म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रसायन होतं. हे रसायन पुढच्या 100 वर्षात होणार नाही कुठे. तर एक वेगळं व्यक्तिमत्व होते दिघे साहेबांच्या जीवनात. माझ्याकडं केदारजी रायगड जिल्ह्यातील काही लोक आले होते. साहेब आम्हाला दिघे साहेबांच्या काही आठवणी सांगा. बोले मी जसं बोलेन तसं चित्रपट त्यांना काढायचं आहे, तसं जर पडद्यावर दिसणार असेल तर मी सांगेन, नाही तर नुसतंच माझ्या मनातलं गुपित तुम्हाला सांगून उपयोग काय त्याचा. मग त्याला मी सांगितलं माझ्याकडे एकच आठवण दिघे साहेबांनी सांगतो, हे एका आठवणीवर संपूर्ण चित्रपट निघाला पाहिजे. संध्याकाळी 4 वाजलेले होते. मला आनंदाश्रमातून दिघे साहेबांनी पाठवला. ठाण्यामध्ये एक रायमास्टर नावाचे शिवसेनेचे कार्यकर्ते, मला बोलले त्याच्याकडे जा आणि त्याची अँबॅसेडर गाडी आपल्याला पाहिजे, आपल्याला विरारला जायचं. मी गेलो, त्याने गाडी तयार ठेवलेली होती. ती गाडी घेऊन येता 1:06 वाजले आणि 6 वाजता म्हणजे विरार कुठे ते माहीत नव्हते त्यावेळेला. 80-81 वेळ काय माहीत असेल. गाडीत आम्ही बसलो आणि साहेब झोपले. त्याला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी चल. पण साहेबांची झोप एवढी जागृत होती की त्यांना ज्या ठिकाणी वळायचं आहे ते वळण आल्यानंतर ते जागे व्हायचे. चल राईटला चाल, लेफ्टला चाल, तसं चालायचं. मी रात्री दिघे साहेबांना काहीतरी साधारण 9:30-10च्या सुमारास विरार शहरामध्ये घेऊन आणि विरार शहरामध्ये शिवसेनेने गुढीपाडव्याच्या दिवशी बंद पुकारला. विषय त्यावेळेचे काहीतरी असतेच, मला पण तेवढे आठवत नाही. आणि भाई ठाकूर वगैरे ही मंडळी सगळी त्यावेळेला काँग्रेसमध्ये होती. त्यांचा विरोध होता की तुम्ही बंद करू नका, म्हणून त्यांनी शासकीय यंत्रणा सगळ्या ताब्यात घेऊन आपल्या बंदला विरोध करण्याचं त्यांनी ठरवलं. सगळ्या विरार शहरामध्ये आम्ही फिरल्यानंतर आम्ही एका ठिकाणी बसतो. भास्कर अण्णा मयेकर नावाचे त्यावेळेला शहर प्रमुख होते विरार. मयेकरांच्या घरी बसतो. दिघे साहेबांनी एक चिठ्ठी लिहिली आणि माझ्या हातात दिली. मला बोललं तू जा आणि सतीश प्रधानांना एक चिठ्ठी दिली. मी तिथून रात्री 12 वाजता सतीश प्रधानांच्या घरी आलो. त्याने चिठ्ठी दिली. चिठ्ठीमध्ये फक्त 2-3 ओळी होती. मी विरार शहरामध्ये आहे,
परिस्थिती शांत परंतु स्फोटक आहे. कुठल्याही क्षणाला काही घडू शकतं. त्याने चिठ्ठी घेतली, चिठ्ठी ठेवल्याने मी निघून. पण ती परिस्थिती बघल्यानंतर मन काही इकडे थांबत नव्हतं आणि वाहनं तर नव्हती. सकाळी उठलो, भिवंडी बस स्टँडला गेलो, बस स्टँडवरून विरार गाडी पकडली आणि विरारमध्ये पोहोचतोय. तुझी धीमोच्छत्री बघायला मिळाली. सगळी लोक पळतात, पोलीस लाटायला मारतात, लोक दगड मारतात, झाले काही काही कळायला मार्ग नाही. तरी पण आम्ही त्या याच्याने आतमध्ये घुसलो. तेव्हा कळलं की एक संधू नावाचा इन्स्पेक्टर, त्या संधू नावाच्या इन्स्पेक्टरने दिघे साहेबांवर लाठी हल्ला केला. साहेबांचा हात मोडला, साहेबांचा पाय मोडला, साहेबांच्या डोक्याला जखम झाली आणि पब्लिक मग अत्यंत एकदम हे झाली, म्हणजे बेकाबू झाली. मग सगळीकडे लोक जे गाड्या बिड्या मोडायला लागली. मग तेव्हा पोलिसांची गाडी आली. मला वाटतं त्यावेळेला SP कोणीतरी होते, ते आले आणि त्याने सांगितलं की पहिले आनंदी गेला होती दवाखान्यात झालं. त्यांचा विचार होता की वसईमध्ये आला होता, पण साहेब बोलले की मला ठाण्याला चालवा. साहेबांना तिकडं नेलं आणि मग बाकीच्या पब्लिकला साहेबांनी शांततेचं आवाहन केलं आणि ती घटना त्या दिवशी तिथं थांबली. ही घटना जर लिहिणारा लेखक असेल, त्यांनी जर विस्ताराने लिहिली तर एक चित्रपट निश्चित होईल. या घटना आपल्याला बघायला नाही मिळत. आपण ज्या काही घटना बघतो ना, या सगळ्या काल्पनिक घटना आहेत. दिघे साहेब ज्या वेळेला गेले त्यावेळेला हजर असणारा माणूस आपल्यामध्ये आहे. कृष्णकांत कोंडलेकर दवाखान्यामध्ये होते. आम्हाला बातमी समजल्यानंतर मी त्यांना फोन करतो की साहेब काय झालं, साहेब काय झालं. गर्दी गोंगाट चाललेला होता, दवाखान्याला आग लावलेली होती आणि मी ते बोलतात ते मला ऐकायला येत नव्हते. शेवटी त्यांनी रागाने म्हणले, अरे विषय संपला आहे. अगदी सगळे आम्ही थंड झालो. नंतर मी एका मित्राची जीप घेतली आणि गेलो आणि म्हणजे नेमकं काय घडले कसं, ठाणा अख्खा म्हणजे ब्लॅकआउट झालेला होता. या सिंगाने हॉस्पिटलच्याकडनं त्या गेटने गेलो आम्ही आणि तिकडं जलते सगळा. आम्ही 5-6 लोक ती जीपमध्ये चाललो तिकडं. ती लोक आधी समोर कुठे चालला तुम्ही, आम्ही हॉस्पिटल. अरे हॉस्पिटल जलते बघा, तुम्हाला पण चालतील लोक तिथं. तेव्हा तिथून आम्ही माघारी फिरलो आणि ती म्हणजे साहेबांच्या त्या दुःखद घटनेचा शेवटचा साक्षीदार ठरलो. ज्या दिवशी साहेबांची घटना घडली त्या दिवशी पण कोंडलेकर साहेब आणि मी आम्ही साहेबांच्या सोबत होतो. पूर्णाला एक कार्यक्रम होता आणि बाळ्यामामा म्हात्रे आजचे खासदार, त्यावेळेचे उपशाखा प्रमुख सत्यवान पाटील शाखा प्रमुख, याला काहीतरी कामगारांच्या विषयावर हे करायचं होतं म्हणून त्यांनी साहेबांना थांबवलं होतं आणि साहेबांच्यासाठी त्यांनी म्हणजे त्यावेळेला 1000 रुपयाचा हार आणलेला. तो हार येत नाही आणि साहेब पोचल्यात म्हणजे माझा BP वाढतोय. साहेब बोलले तर मलाच बोलतील, पण तो हार आला, कार्यक्रम झाला. आम्ही तिथून उतरलो स्टेजवरून, पण कोंडलेकर साहेब साहेबांच्या सोबत गेले. ते कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ सगळं करत शेवटी येताना राजवाडी नाक्यावर ते त्यांच्या गाडीत बसले, साहेब निघून गेले. म्हणजे एवढ्या जवळून आम्ही साहेबांना बघितलेलं आहे. त्यामुळे साहेब काय होते, साहेब जनमानसाच्या अंतःकरणामध्ये का गेलेले आहेत त्याची कारणं पण ते तशीच आहेत महत्वाची. माझ्या भिवंडी तालुक्यातील एक आदिवासी महिला नऊवारी नेसायची, त्यांच्यासोबत एक शिक्षक म्हणजे रिटायर्ड शिक्षक, ही 2 माणसं सारखी साहेबांच्या ऑफिसला फेऱ्या मारतात. साहेब मला आश्रमशाळा पाहिजे. 2-3 वेळा साहेबांनी मला सांगितलं की त्यांना सांग म्हणजे आश्रमशाळा चालवणे म्हणजे काही फार सोपी गोष्ट नाही. 95ला आपली सत्ता होती आणि साहेबांनी 21 असं बोलून घेतलं आणि जर त्यांना आपण आश्रमशाळा दिली तर खरोखर चालवू शकतील का ते लोक. आता मी नाही चालवू शकणार असंही बोलू शकत नाही. चालवू शकतील तर तेवढी त्यांची परिस्थिती नव्हती. मी दोन्हीपैकी काहीच उत्तर दिलं नाही आणि साहेब बोलले ठीक आहे सर, त्यांचं काम करून टाकू आपण. साहेबांनी ती आश्रमशाळा दिली त्यांना. आश्रमशाळा दिल्यानंतर जी काही 10-20 पोरं होती त्यांच्या जेवणाची पंचायत होती, तर त्यांच्या दोघांच्याकडे काहीच नव्हतं. मग कोणाचा वाढदिवस असला त्यांना काही द्या, कोणाचं काही पुण्यतिथी असली त्यांना काही द्या, असं करून ती आश्रमशाळा चालवली गेली. केदारजी आज त्या शाळेमध्ये 800 पेक्षा जास्त विद्यार्थी.
ती लाकडेबाई बिचारी गेली ती, पण तिने लावलेलं ते रोपटं एवढं मोठं झालं, तिने स्वतःच घडलेलं होतं शाळेचं. आता आपण या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या आत्मचरित्र खूप मोठी 500 पानांची वाचतो. तर खरा जर तसा प्रयत्न केला तर लावडेबाईचं आत्मचरित्र सुद्धा म्हणजे फार मोठा होऊ शकतो. परंतु आता त्यांच्यावर लिहायला कोणी पाहिजे. ठाणेसाहेब वयस्कर झाले त्यामुळे आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकून चालणार नाही. अशी अनेक गोष्टी आहेत. आम्ही आनंदासमुळे जायचो, उशिरापर्यंत राहायचो, रात्री 12, 11, 1 वाजेपर्यंत. ऍडमिशनचा वेळ होता, एक 7-8 पोरं गरिबांची ती यायची, साहेब ऍडमिशन झाला नाही. साहेब बरं सिगरेट झुडकं मला ठीक आहे, तुम्ही मंगळवारी या, तुम्ही बुधवारी या. आणि ती पोरं यायची तर एक बी वर्ष त्यांच्यामध्ये उरलेली होती. अख्ख्या ठाण्यामध्ये म्हणजे कोणीच ते काम करू शकत नव्हतं. एक दिवशी रात्री 12:30 वाजता ती पोरं आली आणि साहेब कुठून तरी आले बाहेरून. साहेब बसले, सिगारेट पेटवली आणि लगेच ती पोरं समोर दिसल्याबरोबर साहेब बोलले या. अरे ती काय झालं साहेब? ऍडमिशन झालं. कुठल्या कॉलेजमध्ये? अमुक अमुक. 2-3 बोलवलं, झाले प्रिन्सिपलला घेऊन या. आता 1:30 वाजता ज्याच्या घरी माणसं गेल्या आणि ज्याला सांगितले की आनंदी गेले बोलवले, तो बिचारा आला कसं? प्रिन्सिपल ते बोलले सर त्या पोरांचे ऍडमिशन काय? साहेब जागा शिल्लक नाही. मग या श्रीमंतांची जागा शिल्लक आहे, या गरिबांची पोर कशी शिकायची? साहेबांनी त्यांच्या आवाजात फक्त 2-3 ओळीत बोलल्या. सर बोलले साहेब उद्या सकाळी सगळ्यांना बघतो आणि सगळ्यांचं ऍडमिशन झालं. ही जरब, ही ताकद ही आनंदीच्या शब्दामध्ये होती. आणि ही ज्याने बघितली, ज्याला हे बघण्याचं भाग्य मिळालं, ती भाग्यवान माणसं आहे. आमचा शाखा प्रमुख एखादा असेल, नाही कोणी ऐकत, तरी पण तो पोलिसाला दम द्यायचा, सांगायचा बघ उद्या दिघे साहेबांनी घेऊन ये. समजा दिघे साहेब उद्या नाही आले, परवा आले, 4 दिवसात आले, तरी पण दिघे साहेब त्याच्यावर जायचं. कितीही कार्यकर्ता म्हणजे सामान्यातला सामान्य असला तर दिघे साहेब त्यांच्याकडे जायचे. याचं कारण साहेब दिवसा समजा 11 वाजता नाही जाऊ शकले, रात्री 11ला जायचे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.